अरे या मधूचं बी काय करायचं, सगळीकडे पसारा करून ठेवला नुसता, नीट काय आवरून ठेवता येत नाही पोराला. रेवाक्काचा फोटो मधूच्या घरात कसं काय? मामा चला जेवायला. अरे मधू, अरे बाळा, रेवाक्काचा फोटो इथं कसं काय रे? हा रेवाचा फोटो नाहीये. अरे काय बोलतोस मधू, हे रेवाक्काचा नाही तर कुणाचा फोटो आहे? मग माझ्या बायकोचा फोटो आहे. काय काय बोललास तू? 4 वर्षापूर्वी गेली ही, जी या जगामध्ये नाहीये. मला माझ्या भूतकाळाबद्दल बोललेलं आवडत नाही, पण तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. जान्हवी तंतोतंत रेवासारखी दिसायची. अरे वा मधू, हे खरंय? तुमचा विश्वास बसत नाहीये ना? एक मिनिट. हे घ्या, हा जान्हवीचा फोटो न्यूयॉर्कला असताना काढला होता. हा पॅरिसचा. मामा ही रेवा नाहीये, ही जान्हवी आहे, माझी बायको. हे रेवक्काचे फोटो नाही आहेत, पण ह्या फोटोमध्ये जी आहे ती रेवक्काच आहे बघा. नाही, ही रेवा नाहीये, ही जान्हवी आहे मामा. हा फोटो जर रेवाचा असेल ना तर मला सांगा ना, ही इथे माझ्यासोबत काय करते? हा, आणि अशी मिठीत कधी बसली होती ती? मधू नाही ना, पण रेवा असं करणार नाही. ही जान्हवी आहे, माझी बायको. रेवा तू जाम खमकी आहेस. त्या रुमिलाला मस्त धडा शिकवलास. तिला कळणं गरजेचंच होतं अनु, की एक दिवस जरी हाताखालची माणसं नसतील ना तर काय हालत होते. हो, पण मला असं वाटतं की रुमिला आता गुंडप्पा दादांच्या हातापाय पडून त्यांना परत घरी घेऊन गेली. पण मला नाही वाटत ते येतील नाही. आणि एकार्थी बरंच आहे ते विश्वजितजींकडे राहतायत ते, कारण विश्वजितजी आधीच खूप एकटे आहेत. एकटेपणामुळे नको ते विचार मनात येण्यापेक्षा त्यांच्याबरोबर आहे ना कोणीतरी, तेच बरं. चला, म्हणजे अजून काही दिवस रुमिलाच्या मागची पनवती काही निघत नाही. बघूया काय होतंय. पण अनय, तूही काही कमी नाहीयेस हा. आज अचानक पिकनिकचा प्लॅन कसा काढलास तू? अगं, तो प्लॅन काय मी रुमिलामुळे बनवला नाहीये. काल रागवली होतीस ना तू, म्हणून म्हटलं तुला खुश करण्यासाठी. अच्छा, म्हणजे बायकोला मस्का मारला जातोय तर? हे बघ, मी तुझ्या बरोबर लग्न केलंय. उद्या समजा रागवून तू माझ्याशी बोलणं टाकलंस तर ते विश्वजित सारखा वेडा पिसा व्हायचो ना. कोण तुझा राग सहन करणार? कळतंय का तुला मी काय बोलतोय ते? अनय, ते सोड ना, सोड ते विषय. चल आता जेवून घेऊया, मला लवकर घरी जायचंय. तिथे रोमिलानी काय गोंधळ घातला असेल ना देव जाण. बर, जेवूया. पण त्या दिवशी सारखी भेंडीची भाजी नाही आणलीस ना तू? नाही, आता त्या विश्वजितच्या काळजीने तू गुंडप्पा दादांना पण पाठवलेस ना त्याच्याकडे. हे सत्य कधी ना कधी तुम्हाला कळणारच होतं. आज कळलंय, बरं झालं. यापुढे कधीही या घरामध्ये जान्हवीचा विषय काढायचा नाही. सत्याकडे पाठ करून आपण फार लांब जाऊ शकत नाही मधू. आणि हे विषय असा अर्धवट सोडून संपत नाहीत बघ. मनाच्या कप्प्यात दडून राहतात कुठंतरी, आणि कधी ना कधी बाहेर येतातच, आपल्याच भूतकाळाची भूतं बनून आपल्याला सतावण्यासाठी. आऊसाहेब बी असंच अडकल्या होत्या त्यांच्या भूतकाळात. तुझ्या नावाचा धोशा लावला होता त्यांनी. तब्येत खालावून घेतली, हातापायातलं त्राण कमी झालं,
पण त्यांचं नशीब चांगलं की तू त्यांना मिळालास. भूतकाळ क्वचितच असं काहीतरी देऊन जातो बघ, नाहीतर तो हिरावून घेण्यासाठीच असतो. मधू, मला माहिती आहे काही गोष्टी विसरायच्या म्हटलं तरी विसरता येत नाहीत, पण आपण जर पूर्ण प्रयत्न केला तर ते नक्की साध्य होत आहे बघ. तुम्हाला कोणी सांगितलं मला जान्हवीला विसरायचं म्हणून? जान्हवी माझा भूतकाळ होती हे मला मान्य आहे, पण आता ती माझा वर्तमान काळ सुद्धा झाली आहे. म्हणजे आता तरी तुला पटलं असेल की माझ्यापेक्षा तुलाच जास्त काळजी आहे त्याची. अनय, काय बडबडतोस तू? तुझा काय भरोसा? आजही तू भेंडीची भाजीच आणली असशील तर. आणि तसंही रेवा, तू विश्वजितला त्याची अगदी नावडती भाजी जरी खायला घातलीस ना, तरी तो त्या भेंडीच्या भाजी सारखीच तिला खाईल. अच्छा, ठीक आहे. ऍक्च्युली आज मी सगळे तुझ्या आवडीचे पदार्थ बनवून आणले होते, हे बघ. पण मला असं वाटतंय की अनय राजे, आज तुम्हाला उपाशीच राहावं लागणार आहे. का? कारण हे सगळं मी त्यांना देणार आहे. कुणाला? अगं रेवा, दादा हा घे, खाऊन घ्या. अनय राजे, जा तुम्ही आता तुमच्या लाडक्या विश्वजितकडे. नाही, त्यांची खूप आठवण येते ना तुम्हाला सतत, तेच तुम्हाला खायला घालतील छान छान. तू त्या विश्वजितसाठी मला उपाशी ठेवलंस? आता काही खरं नाही, तुझं काही खरं नाही. किती झालं ना तरी ही रेवा माझी आहे, कायमची. आणि तुला माझ्यापासून दूर करण्याची हिंमत कुणामध्येच नाहीये. बसा. मामा, तुम्ही कधी प्रेमात पडला नाहीत बहुतेक. तुम्ही प्रेम केलं असतं ना, मग तुम्हाला समजलं असतं. मी जान्हवीवर मनापासून प्रेम केलं, तिच्यावर, तिच्या प्रत्येक गोष्टीवर. हे जान्हवीचे तोडे, लग्नानंतर तिला दिलेला पहिला दागिना, अशा बऱ्याच गोष्टी मी जपून ठेवल्यात. आणि मला तिची आठवण आली ना, मी त्या सगळ्या वस्तू बाहेर काढतो, कारण मला माहिती आहे ती माझ्या जवळ आहे. ही पैंजण, जान्हवी ही पैंजण घालून घरामध्ये फिरायची ना, मला कितीही राग आला असेल तो क्षणात दूर होऊन जायचा. हे तिच्या कानातलं, तिच्या मांडीवर डोकं ठेवून मी याच्याशी खेळत असायचो. सगळ्या जगाचा विसर पडायचा मला. हे जान्हवीचं रेसिपी बुक. स्वयंपाकाची खूप आवड होती तिला. प्रत्येक पदार्थ याच्यामध्ये लिहून ठेवायची ती. आजही मला तिच्या हाताची चव आठवली ना, यामध्ये वाचून मी तो पदार्थ बनवतो, अगदी जसाच्या तसा. जान्हवीची प्रत्येक आठवण मी जपून ठेवली. मामा, तुम्हाला सांगतो, जान्हवीची एक गोष्ट मला खूप आवडायची. मी किती थकलो असलो ना, की सगळा थकवा दूर व्हायचा माझा तिचं गाणं ऐकून. तुझ्या बोलण्यात मला जान्हवीचा भास झाला बघ. तिच्या किती आठवणी मनात लपून ठेवल्यास रे. काय हो, काय झालं एवढं हसायला?
कपिला, आतमध्ये जगातलं 8वं आश्चर्य पाहून आलोय मी. असं काय पाहून आलंय? अगं रोमिला चक्क किचन मध्ये काम करते. ती कसली काम करते? एक करेल तर 2 वाढवून ठेवील काम ती. अगं बरोबर आहे, त्या बिचारीने आयुष्यात एवढं काम कधी केलं नसेल. बिचारी आणि ती राहूच द्या तुम्ही. चांगलं झालं, अशीच अद्दल घडायला पाहिजे तिला. रेवाने तिला धडा शिकवायचं ठरवलंय आणि ती बरोबर शिकतेय. तुम्ही एक काम करा, तुम्ही निवांतपणे बसा, मी तुमच्यासाठी ज्यूस करून आणते. हे बघा. ठीक. मी ज्यूस ऐकलं का? हो, म्हणजे कपिला बनवून देते मला ज्यूस. मामनजी, तुम्ही किती लकी आहात. छान ताज्या रसाळ मोसंब्याचं ज्यूस तुम्हाला मिळणार आहे. आणि मला बघा, किती काम करून आले, किती दमले, तरीही या जगात मला ज्यूस देणारं कुणीही नाहीये. कुणी देईल का मला ज्यूस? तुम्हाला माहितीये मामनजी, मला लो बीपीचा त्रास आहे. माझं शुगर लेवल डाऊन झालंय, तरी मला ज्यूस कुणीही ऑफर करत नाहीये. खरंच गरमी इतकी वाढली आहे, जीव निघाला असेल ना. किती फिरलातच तुम्ही उन्हातानात. चला, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते. फक्त तुमच्यासाठी. डॉक्टर साहेब, मला पण ज्यूस बनवून आणा ना. ते काय आहे ना, मला ना लो बीपीचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मी खूपच दमली आहे. प्लीज माझ्यासाठी पण ज्यूस आणा ना. पण कसं शक्य आहे ते? हे आपल्या नियमात बसत नाही. स्वतःची कामं स्वतः करायची. पण ठीक आहे, आता तू एवढी रिक्वेस्ट करतेस ना, तर मग आणते. मी खरं? हो. थँक्यू. बाळ रोमिला, आज खूप कामं केलीस ना तू? हो मामनजी, म्हणून आय एम व्हेरी टायर्ड. गेल्या 22 वर्षात केली नसशील तेवढी सगळी कामं एका दिवसात केलीस ना? ज्यूस घ्या. आहा आहा, थँक्यू. कसं झालंय? क्या बात है कपिला, वाह. ज्यूस. ओह गॉड, मला हे सगळं पुन्हा साफ करावं लागणार. धाकटे आई साहेब, तुम्ही हे सगळं मुद्दामून तर नाही करत आहेत ना? मी का करू मुद्दामून? सकाळपासून 5 वेळा लादी कोणी पोचली? तू ना. आणि 12 वेळा भांडी कोणी फोडली? तू. आणि त्यामुळे आरावर कोणाला करायला लागली? तुला. मी काय सगळं मुद्दाम करू? आणि बरं का, तू जेवढी कामं केलीस ना, तेवढीच रेवाने सुद्धा केली. पण ती नाही थकली तुझ्या एवढी. देवा, जरा लॅपटॉपची बॅग आण बघू, उशीर होत. चहा. अरे रोमिला, ही काय अवस्था झाली आहे तुझी? अनय, तुम्हाला विचारलंस? किती बरं वाटतंय माहितीये. कुणी मला काही विचारतच नाहीये. कालपासून बघ काय अवस्था झालीये माझी. फक्त काम काम काम. किती इरिटेट झाले मी माहितीये तुला. हे घे, पकड लवकर, पकड पकड पकड. कालपासून चहाही नाही प्याले मी. रॉमिला, मी बनवते तुझ्यासाठी चहा. खरंच रेवा? हो, मी तसंही चहा बनवायला जातच होते, तुझ्यासाठी बनवते. थँक्यू सो मच. यू सो स्वीट, सो स्वीट. रेवा, तू माझ्यासाठी जरा पोहेही बनवशील? हो, बनवते. तू तुझ्या रूम मध्ये जा, मी पाठवते चहा आणि पोहे. हा हो, थँक्यू सो मच. आता मी रूम मध्ये जाते, स्वतःला सावरते, चांगली दिसते. काय अवस्था झाली माझी बघा जरा. येते आम्ही. एक मिनिट, हे पण जरा ठेवा ना किचन मध्ये. रोमिला बाई. बाई काय म्हणतो रे? काय केलंस काय तू या बिचारीचं? मी काही केलं नाहीये. काही गोष्टी तिला कळणं गरजेचंच होतं. तू खरंच लोकांना वठणीवर आणतेस तर. अरे विश्वजित, गुंडप्पा दादा कसे आहेत? मजेत आहे. खूप काळजी वाटते त्यांना तुमची. सगळ्यांची आठवण पण काढतात, खास करून रेवाची. त्यांनीच तुमची खाली खुशाली विचारायला पाठवलंय मला इथे. आणि माझंही थोडंसं काम होतं तुमच्याकडे,
म्हणून म्हटलं घरीच यावं. काम? मला तुम्हा दोघांचे आभार मानायचे होते. माझ्या बायकोबद्दल सगळं कळल्यानंतर सुद्धा मनामध्ये कुठलाही संशय न घेता तुम्ही माझ्यासोबत पूर्वीसारखे संबंध ठेवले त्याबद्दल. अरे विश्वजित, त्यात आभार कसले मानायचे? वी आर फॅमिली. आणि जे काही घडतंय तो एक निव्वळ योगायोग समजायचा आणि विसरून जायचं, बस. तसंच समजावं लागेल. बाय द वे, हे तुझ्यासाठी छोटस गिफ्ट. प्रत्येक वेळेला गिफ्ट द्यायची गरज नसते मिस्टर विश्वजित. आणि दरवेळी गिफ्ट दिल्यानंतर नाकारायची सुद्धा गरज नसते. खरंच मस्त आहे. हो, खरंच खूप छान आहेत. आवडले? मग घाल ना, खूप छान दिसतील तुला. खरंच मस्त आहे. खूप सुंदर आहे. विश्वजित, यू हॅव अ व्हेरी गुड चॉईस. माझी नाही, माझ्या बायकोची चॉईस आहे. हे जान्हवीचे तोडे. जान्हवीच्या हातात हे तोडे एवढेच सुंदर दिसायचे जेवढे आता रेवाच्या हातात दिसतात. तसंही हे आता माझ्या काही कामाचे नाहीये. हे कुठल्या तरी सुंदर हातामध्ये राहावे असं मनामध्ये विचार आला म्हणून तुला गिफ्ट केले. देवा, आम्ही निघतो. बाय. खरंच खूप छान दिसत आहेत तोडे तुझ्या हातामध्ये. थँक्यू. मी तुला आधीच सांगितलं होतं हे तोडे तुला खूप छान दिसतात म्हणून. तुम्ही का दिले ते तोडे मला? कारण हे माझ्या बायकोचे आहेत. म्हणूनच विचारते मी. तुमच्या बायकोचे तोडेत ना, मग मला कशाला दिलेत? तुमच्या बायकोच्या सगळ्या आठवणी जपून ठेवायची सवय आहे ना तुम्हाला, मग मला का दिलेत तुम्ही हे तोडे? मला असं वाटतं ज्या व्यक्तीचा त्या गोष्टीवर अधिकार आहे ती वस्तू त्याच्याकडेच असलेली केव्हाही चांगली. तुमच्या बायकोच्या तोड्यांवर माझा काय हक्क आहे? कारण तूच माझी बायको आहेस जान्हवी.